आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शंभूराजांचं बलिदान काळाला सुद्धा विसरता आलं नाही, काळाला सुद्धा विसरता आलं अर्जुनाचे निव्याजे श्री गीता प्रकाशली श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे। आपलं ओझं हलकं करायला कोणीच पुढे येत नव्हतं, पण या ठिकाणी तुमचं आमचं ओझं हलकं व्हावं आणि या ठिकाणी दुःखरूप असणारा संसार सुद्धा आपला चांगला व्हावा, हे स्वप्न ज्यांनी पाहिलं त्यांचं नाव आहे ज्ञानोबा। अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, बोला संसार अवघाचे संसार। जेवण आले का तुम्ही? जेवण आले का? जेवायला जायचं आपल्याला? जेवायचं। मी काय म्हणते वारकरी बाबा, इकडे इकडे माझ्याकडे पहा ना जरा, माझ्याकडे पहा। साधारणतः 1:30 वाजता आम्ही गाडीमध्ये बसलो। किती वाजता आई? 1:30 वाजता गाडीमध्ये बसले। काय ऐका, इकडे पहा, इथं यायला मला कंप्लीट 7 वाजले। 7 एवढा प्रवास करून मी आले। तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती थकवा जाणवतो का? थकवा संसार जोरात, अवघाची संसार, बोला। ज्ञानोबारायांना आपल्याला विसरायचं नाही, कारण ज्ञानोबारायांनी आपलं संसाराचं ओझं हलकं केलं। आजी संसार सुफळ झाला गे माये, दिखी येले पाय विठोबाचे। आपल्याला तुकोबांना विसरायचं नाही, कारण तुकोबांनी जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला एवढा मोठा गाथा दिला का ज्या गाथेमुळे तुमचा आमचा माथा जागेवरती राहिला। म्हणून तुकोबाला विसरायचं नाही, विठोबाला विसरायचं नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवबाला विसरायचं नाही। काही दिवसापूर्वी बाबा छावा पिक्चर रिलीज झाला, तुम्ही आम्ही सर्वांनी तो पिक्चर पाहिला। येत्या 14 तारखेला बाबा या ठिकाणी माझ्या शंभूराजाची जयंती आपण सगळेजण साजरे करणार आहे। प्रत्येकाला इथं बसलेल्याला माहिती आहे 40 दिवस अन्याय चालले होते माझ्या राजावरती। किती दिवस वारकरी बाबा? 40 दिवस माझ्या राजावरती अन्याय चालले होते। मी अजून बोलेल तुम्हाला, पा शत्रूनं एकही संधीतही सोडली नाही माझ्या राजाला त्रास देण्याकरता। किती त्रास द्यावा एखाद्या व्यक्तीला? माझ्या शंभूराजाच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळेल। महिला वर्ग, अरे बोटावरनं नुसती या ठिकाणी भाजी कापताना सुरी गेली ना सुरी, तरी सुद्धा दिवसभर बाईचं लक्ष त्या सुरीकडं आणि त्या बाबा हाताकडं असतं। बोला पटकन, असतं की नाही? दिवसभर बाईचं लक्ष बाबा त्या हाताकडे राहतं। पण आता विचार करा बाबा, ज्याचं एक एक नख बाबा या ठिकाणी शत्रूनं उपटून काढलं, काय वेदना माझ्या छत्रपती शंभूराजांना झाल्या असतील। मी सांगेल तुम्हाला, पहा, अरे एखाद्या जनावराचं कातडं सोलून काढावं ना वारकरी बाबा, तसं माझ्या शंभूराजाच्या अंगावरचं चांबडं या ठिकाणी सोलून काढण्यात येत होतं। रक्ताची धार वाहत होती, पण तरी सुद्धा बाबा शत्रूला त्याची दया येत नव्हती। मी सांगेल तुम्हाला, पहा, ज्या डोळ्यामध्ये या ठिकाणी तीव्र आग हिंदू धर्माविषयी होती ना, ते डोळे सुद्धा या ठिकाणी शत्रूला पहावेसे वाटत नव्हते। याच्याकरता माझे दोन्ही डोळे माझ्या राजाचे काढून टाकण्यात आले। अरे जी जीभ जगदंब जगदंब म्हणून सगळे आघात सहन करत होती, नाही बाबा सहन झालं त्या शत्रूला ते जगदंब म्हणणं सुद्धा। धर्म बदल असं म्हटलं, नकार देणारी जीभ सुद्धा बाबा या ठिकाणी ठेवली नाही, ती जीभ सुद्धा माझ्या राजाची उपटून टाकण्यात आली। मी बोलू तुम्हाला, ऐका, 300 किलोमीटरचा प्रवास ठरला, 300 किलोमीटरचा 50 किलोमीटरची रोजची पदयात्रा ठरली होती। आणि या 50 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये, ऐकताय ना तुम्ही सगळेजण, या 50 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये माझ्या राजाला घोड्यावरती उलट बसवण्यात आला। उलट
उलटं आणि उलटं बसवत असताना कुणी उठायचं माझ्या राजावरती बाबा या ठिकाणी माती टाकायची, कुणी उठायचं माझ्या राजावरती बाबा या ठिकाणी चपला टाकायच्या, कुणी उठायचं माझ्या राजावरती खडे टाकायचे. शत्रूनं बाबा या ठिकाणी माझ्या राजाचा देहसुद्धा या मराठ्यांच्या ताब्यात द्यायला नको ना, याच्याकरता बाबा या ठिकाणी एक स्वप्न पाहिलं होतं. नाही म्हटले, हा देहसुद्धा मराठ्यांना सापडू द्यायचा नाही आणि म्हणून या ठिकाणी 40 दिवस अन्याय करण्यात तर आले, पण या देहाचे बाबा तुकडे तुकडे करण्यात आले. हे कशाकरता करण्यात आले? फक्त आणि फक्त एका गोष्टी करता का तर माझ्या राजानं धर्मांतर केलं नव्हतं त्याच्याकरता. मी बोलेल तुम्हाला 40 दिवस जखमा अंगावरती होत्या, पण आत्मा त्याचा झुकला नाही, शत्रूच्या छावणीमध्ये होता, पण तरी सुद्धा धर्म त्यानं बदलला नाही. आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शंभूराजांचं बलिदान काळाला सुद्धा विसरता आलं नाही, काळाला सुद्धा विसरता आलं नाही. आज बाबा या ठिकाणी तुम्हाला आम्हाला धर्माची